क्या बोलती पब्लिक, क्या हाल चाल आहे? तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी जाणार आहे आमच्या नांदगावच्या बीचवर, बट तिकडनं मी जाणार आहे खडपात आणि तीर्थवण्यावर. तिकडे आहे आपल्या महादेवाची खूप अशी सुंदर मूर्ती आणि एक सिक्रेट पॉईंट आहे, तर तुम्हाला मी तिकडे गेल्यावर दाखवेन. तर मी आणि श्रुतिका जाणार आहोत आणि सीमा पण आहे सोबत. ते रेडी होत आहेत. मी येऊन बाहेर उभा आहे मस्तपैकी आणि एक 5-10 मिनिटांनी आम्ही निघू. चला तर मग भेटूया डायरेक्ट समुद्रावर. बघा, सीमा रेडी होऊन आली, कृतिका, आम्ही सर्व आता जात आहोत मस्तपैकी बीचवर फिरायला. हॅलो. इथे जरा भूक लागले म्हणून जरा आम्ही वडापाव खायला आलोय. हे बघा, ही बघा कशी खाते बघा. काहीतरी खायला पाहिजे, नाही तर एवढा चालायचा म्हणजे खूप मोठा कठीण काम होऊन जाईल माझ्यासाठी. बरोबर ना? तर आता बघा, मी आपल्या देवळाजवळ समुद्राच्या दिशेने जात आहे. आमचा नांदगावचा परिसर बघा. तेव्हा तर मी गाडीवर आलो होतो, लास्ट टाईम व्हिडिओ केली होती तेव्हा फक्त समुद्रावर येऊन गेलो होतो. आणि आता बघा कसं एकदम भारी. सीमा, श्रुतिका आणि आम्ही मस्तपैकी आता वडापाव खाऊन एक नंबर मजा आहे. बघा कसं एकदम भारी भारी आहे ना आमचं गाव. हा बघा बीच साईडचा का. थोड्याच वेळात आपण बीचवर येणार आहोत. बाटल्यांचा भरपूर आवाज आलेला इकडे, भरपूर झालेली आहे वाटते. जन्नत जाम आहे बघा. आपला बीच आला एकदम भारी. हे बघा कसं एकदम भारी ना. तिकडे काय बनवत आहेत? आता तर हल्ली बोटचं वगैरे पण चालू केलेलं दिसतं इकडं. मस्त एकदम पब्लिक बिब्लिक सगळी फुल आहे. तर 10 ते 15 मिनटं चालून चालून रमत गमत आता आम्ही खडपाजवळ आलेलो आहोत. हे बघा समोर. लहानपणी आहे ना आम्ही इथे असे मासे पकडायला यायचो, कारण का भरतीचं पाणी जेव्हा वरती येतं ना तेव्हा इथे खेकडे वगैरे मासे आणि मग शंख शिंपले पण खूप गोळा करायचो. लहानपणी जी मजा होती ना ती खूप भारी होती. आणि तुम्ही बघू शकता एकदम आता सनसेट पण होत आला आहे, एकदम भारी वाटते एकदम. हे बघा इकडे सगळे बंगले वगैरे आहेत. आता आम्ही त्या टोकावरनं इकडे चालत आलेलो, अजून आम्हाला तिकडे पुढे जायचं आहे. हे बघा आम्ही आता खडपात आलेलो आणि इथं असे असतात तेव्हा आम्ही लहानपणी इथे छोटे छोटे मासे असे गोळा म्हणजे पाण्याच्या ह्याच्यामध्ये यायचे समुद्राच्या, तेव्हा आम्ही हे छोटे छोटे मासे आहे ना पकडून डब्यामध्ये घेऊन जायचो आणि विहिरीत टाकायचो आमच्या. आता तर मला दिसत पण नाही आहेत यार. हां हे बघा आहेत छोटे छोटे आहेत, पण त्यामध्ये असे आपल्या बोटाने एवढे मासे असायचे, ते करकांडे आणि असे जमिनीलगतचे असायचे तेव्हा. खूप असं भारी वाटतं आता. हे बघा हे मासे आम्ही घेऊन जायचो. आणि यांची पकडायची आमची गंमत खूप असायची. तुम्हाला दिसत आहेत का नाही माहीत नाही मला. बघा हे बघा असं एकदम भारी नजारा. हे बघा आता
इकडे सर्व असे बंगले आहेत खूप सारे. एकदम इव्हिनिंग मोड आहे सगळा. आम्ही कशी लाईनीत चाललोय ना एकदम परेडमध्ये असल्यासारखे. इकडे केळीच्या बाग आहेत, नारळ सुपारी. त्या टोकावरनं आलेलो इकडे. बापरे मजा येते. किती वर्षांनी आलो मी इकडे. सो आता आम्ही एक आमची लहानपणीची एक आठवण होती शुभम आणि माझी. आम्ही गणपतीमध्ये या ठिकाणी दुर्वा काढायला यायचो. म्हणजे खास दुर्वा या बंगल्यामध्ये. तुम्ही दाखवतो हा तो बंगला होता. तिथे आम्ही खास दुर्वा काढायचो. बघा किती मस्त मस्त झाड आहेत. तिथे म्हणजे दुर्वा काढायचा. मस्त असा पावसाचं वातावरण, रिमझिम पाऊस पडायचा. आणि तेव्हा इकडे यायचो. इथे हेलिपॅड पण आहे. तिथे समोर तर मंदिर आलेलं आहे. सीमा आमच्यापेक्षा खूप फास्ट पुढे पुढे चालली आहे. मी इथे आहे, श्रुतिका मागे आहे. फुलं तोडते सीमा. आणि काही समजत नाही आता किती वर्ष झाले मी आलो नाही आहे. मंदिराचं काम काढलेलं आहे. हे बघा इथे जर काम केलं आहे, ओम लिहिलं आहे सगळं. बट मूर्ती या बाजूला काढून साईडला हे केलेली आहे. हे बघा जय भोलेनाथ. त्या मंदिराचं काम कधी कसं केलं काय माहिती. बट भोलेनाथांची मूर्ती आहे. हे बघा बघू शकता तुम्ही पिंड आणि मूर्ती. सीमा पूजा करते. हर हर महादेव, बम बम बोले. जय शंकर. सीमा पूजा करेपर्यंत इथे खूप एकदम भारी वाटतं. हे बघा इकडे ह्या साईडला खूप वरती बंगले आहेत खूप सारे. इकडनं तुम्ही वरती गेलात का अजून आहे. इकडनं ह्या बाजूने जरी पुढे गेला तरी त्या साईडला पण खूप बंगले आहेत. मी कॉलेजच्या टायमाला होतो तेव्हा इकडे फिरायला वगैरे यायचो, राहायला वगैरे यायचो. एक नंबर. बरं आता मी तुम्हाला दाखवतो. मूर्ती दाखवली बट पाण्याच्या साईडला त्या बाजूला नंदी आणि पिंड आहे जी पाण्यामध्ये. बघा आता इकडनं मी उतरतो. आता जरा रोड कठीण आहे. हो पायऱ्या तुटलेल्या आहेत. पण ह्या साईडनी मी खाली उतरायचा प्रयत्न करतो. येतेस ते हात हे सावकाश माझ्या मागे मागे. सावकाश. कसा रोड आहे. तर पाय सरकतात इथे. सावकाश चाल. कारण का हे पाण्यामध्ये शेवाळ आहे दगडांवर. आणि जो आपल्या जहाज बोटींचा ऑइल येतो तो पण साचलेला आहे. बघू शकता तुम्ही. बघा कसं काळा काळा दिसते. त्यामुळे पाय सरकतात. आणि ही जागा आहे हे बघा. ही आहे ती आपल्या नंदीची मूर्ती. इकडे बघा सावकाश सावकाश. पण आरती मूर्ती आहे. तर चला तर मंडळी आता खूप काळोख व्हायला आलाय. 7 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्हाला भरपूर लांब जायचं आहे. सो आम्ही हळूहळू निघत आहोत. तर हे बघा श्रुतिका आमच्या पहिले पुढे, सीमा इकडे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, आमचा गावाचा समुद्र सांगा.
आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सीमा बाय बोल. बाय. कृतिका बाय. चलो बाय गाइस.